नमस्कार, मी वैशाली. वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणामध्ये बनवली जाणारी वांग्याची सुकी भाजी. सुकी म्हणजे थोडा मसाला वापरून तेल वांगं बनवतो अशा प्रकारे. त्यासाठी लागणारे आपल्याला लसूण, कोथिंबीर आणि आलं. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आलं आणि अर्धी कोथिंबीर घातली आहे आणि अर्धी कोथिंबीर पुढे नंतर भाजीमध्ये घालणार आहे. त्याचबरोबर 5-6 मिरच्या घातल्यात मी. त्या तिखट नाही आहेत, कमी तिखट आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता. आता वांगी घेतली आहेत मी. तर वांग्याचं पहिल्यांदा आपल्याला देठ काढून घ्यायचे. तसे देठाचे जे वरचे आहेत ना, जॉईंट असतो तो भाजीला, तो कट करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावरचे काटे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. वांगी चांगली स्वच्छ धुवायची आहेत आणि वांगी चिरताना असामध्ये 4 काप द्यायचे आहेत त्यांना, म्हणजे आतमध्ये किडे आहेत की नाही ते पण कळतं. आणि ते काप दिल्यानंतर आपल्याला ती वांगी पाण्यामध्ये घालायची. वांगी चिरल्यानंतर कायम पाण्यामध्ये घालायची नाही, तर वांगी काळी पडतात. तशीच चिरून साईडला ठेवायची नाही, ती पाण्यामध्ये घालायची. मी अशा प्रकारे सगळ्या वांग्यांच्या वरचे देठ आणि काटे काढून घेतलेत आणि त्याला काप करून किंवा त्याला 4 चिरा देऊन मी ते आता पाण्यात घातलं आहे. आता वांगी आपली स्वच्छ झाली आहेत. ती स्वच्छ धुतली आहेत. मी आधी पण धुतली होती, पण आत्ता स्वच्छ धुतली आहेत आणि ती पाण्यातच ठेवली आहेत मी. अशा प्रकारे वांगी कट केली आहेत. त्यानंतर हा जो मसाला करणार आहे आपण, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, त्याचं वाटण करून घेतलं आहे आणि गॅसवरती ठेवली आहे मी कढई गरम होण्यासाठी. कढई आता गरम झाली आहे. आता त्यामध्ये आपण एक एक करून फोडणीचं सामान घालायचं आहे. तर पहिल्यांदा 2 चमचे तेल घातलं आहे मी. तेल चांगलं गरम झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी आणि हिंग घालून अशी छानपैकी फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी आधी मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घातले आणि हिंग घातलं आहे. हिंगही चांगलं तळलं गेलं की आता ह्यानंतर आपण ज्या भाज्या चिरल्यात त्या घालायच्यात. आता मी कांदा चिरून घेतला होता. एक कांदा चिरलेला आहे बारीक आकारात, तो घातला आहे. आता त्याला छानपैकी परतून घेणार आहे मी. त्याचबरोबर कढीपत्ताही घातला आहे. हे छान चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. कढीपत्ता पण तळला गेला पाहिजे तेलामध्ये आणि कांदाही मऊ झाला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आता परतून झाल्यानंतर यात आपण जे वाटण केलं आहे, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं, ते वाटण घातलं आहे मी त्यामध्ये. आता हे छानपैकी ते वाटण शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसवरती. अगदी तेल सुटलं पाहिजे त्या वाटणामधनं, तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता या वाटणामध्ये हळद घातली मी अर्धा चमचा आणि तीही त्या वाटणात परतून घेते आहे. छानपैकी तळली गेली पाहिजे आणि हलवून घेते आहे मी ते. वाटण चांगलं परतलं गेलं आहे बघा. त्या वाटणाच्या भोवती तेल सुटलं आहे, शिजलं आहे वाटण, ते तळलं गेलं आहे. नाहीतर वाटण छानपैकी शिजलं नाही गेलं किंवा तळलं नाही गेलं की त्याचा मसाल्याचा वास राहतो. मग नंतर आपण जी चिरलेली आणि पाण्यात ठेवलेली वांगी ती वांगी घातलीत मी ते. आता वांग्याला चांगला चटका बसेपर्यंत किंवा त्याच्यावरती डाग उमटेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे वांग्याला. पण त्यामध्ये आलटून पलटून जरा वेळ ठेवायचं त्याच्यावरती. त्याला पण वाफ लागते. अशा प्रकारे ती पलटून घ्यायची आहे. आता त्यावरती आपण झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे, म्हणजे थोडं वांगं शिजलंही जातं त्यामध्ये आणि तो मसाला छानपैकी मुरतोही त्यामध्ये, लागतो त्या वांग्याला आतनं. आता वांग्याला चांगल्या प्रकारे चटका बसला आहे. वांगी जरा नरम झालेत. त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. ही पातळ भाजी नाही करायची आहे, त्यामुळे त्या अंदाजे वांगं शिजलं ह्या प्रकारेच थोडंसं पाणी घालायचं आहे. आता मी यामध्ये या स्टेजला कूट घातलं आहे शेंगदाण्याचं. 2 चमचे 2-2.5 चमचे कूट घातलं आहे
आणि मिक्स करून घेतलं आहे त्याला आता आतमध्ये. आता आपण जे पाणी घातलं होतं वांग्यात तर त्याला चांगली उकळी यायला लागली आहे. उकळी आली की आता त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार, जेवढे लागते. कमीच घालायचं जरा वांग्यामध्ये मीठ घातलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे. आता ह्या स्टेजला झाकण ठेवून आपण मस्तपैकी वांगी शिजवून घेणार आहोत. अगदी मंद गॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती मध्ये वांगी पलटत राहायची, कारण पाणी कमी ओतलं आहे आपण. आता ही आलटून पलटून शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे चेक करत राहायचं आहे वांगी शिजेपर्यंत. वांगी शिजतात लवकर, वेळ लागत नाही वांगी शिजायला. झाकण ठेवून जर शिजवली की नाही वांगी शिजली छानपैकी, फक्त त्याला पलटत राहायचं आहे अधूनमधून. आता वांगं शिजलं आहे बघा, मऊ झालं आहे वांगं, दिसतंय मऊ झालेलं. आणि पाणी पण आटलं आहे, अगदी सरबरीत पण नाही म्हणता यायचं किंवा घट्टसरच वांगं झालं आहे. या प्रकारे जर हिरव्या वाटणातलं जर वांगं केलं ना अगदीच चविष्ट आणि खूप टेस्टी लागतं. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.